रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 18 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 46वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत लोणेरा या ठिकाणावरून. तर आज जाणार आहोत आम्ही कालीबावडी या ठिकाणी. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि तर निघतोय पुढच्या प्रवासाकडे. तर चला बघू निघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. तर आम्ही सकाळ सकाळी निघालेलो आहोत आणि प्रचंड प्रमाणात थंडी आहे. तरी अजून आम्ही उंचावर आहोत. अजून खाली जेवढं जाऊ म्हणजे मांडवगड चढून जो उतरून खाली जाऊ त्यापेक्षा भयंकर अजून पुढे थंडी आमची वाट बघत आहे. इथून कुठून तरी पुढच्या घरापासून शॉर्टकट आहे जाण्यासाठी. लोणेरा गाव. लोणेरा गावापासून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे जो शॉर्टकट मार्गाने परिक्रमावासियांना पोहोचवतो. कारण या रोडने जर गेलं की थोडंसं फिरून जावं लागतं आणि या रोडने गेलं की जरा लवकर पोहोचतो आपण. तर इथे बोर्ड लिहिलेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग. तर आपण जाणार आहोत पुढे. प्रचंड थंडी आहे आणि सकाळचा सूर्योदय झालेला आहे. परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या दिशेने. थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळे इकडे म्हैस आहे तिच्या अंगावरती पोतं टाकलेलं आहे जेणेकरून तिला ऊब येईल. आणि इकडे बारकली बकऱ्याची पिल्लं आहेत. इकडे बकऱ्या बांधलेल्या आहेत त्यांच्यासाठी शेकोटी केलेली आहे. शेकण्यासाठी सगळे शेकतायत. बकरियों को ठंड लग रही है, उनके लिए किया है. हे बघा इथं कशा बसल्या दोघी जणी. त्यांना पण जीव असतो ना, थंडी लागते. लहान लहान मुलं नर्मदे हर करण्यासाठी येतात सकाळ सकाळी. चला निघतोय आपण कालीबावडीकडे आता. आणि अशी गावं आली खेडेगावं की अजून वेगवेगळं आपल्या महाराष्ट्रापेक्षा जरा वेगळं बघायला भेटतं थोडंसं इकडच्या पद्धती. अजून थोडंसं पुढं गेलो आपण महेश्वर ओलांडून मंडलेश्वरच्या पुढे खूप छान अशी घरं सारवलेली असतात. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे आहे शेती. हे गहू आहे. गहू आहे बाबा. ये मका. हा हे मकाची शेती आहे. शेतीतली फारशी माहिती नाहीये मला. पलीकडचा उभा राहिलेला गहू दिसतोय. तर हरभरा पण आहे. याला पाणी दिलं जातं ना त्याच्यामुळे थंडी लागते. आणि ज्या ठिकाणी जास्त शेती आहे किंवा हिरवळ आहे तर थंडीचं प्रमाण जास्त असतं. मी ज्या रस्त्याला लागलो होतो परत एक राऊंड होता मोठा. तर परिक्रमावासियांनी पकडलेला आहे शॉर्टकट.
निघल्यापासून 1-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासींना चाय प्रसादीची सेवा घेण्यासाठी बोलवलेलं आहे. काही परिक्रमावासी चाय प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ झालेले आहेत. सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत सकाळ सकाळी. चाय प्रसादी घेऊन आम्ही पुढे बालीपूर खुर्द या गावामध्ये केलेला आहे प्रवेश. वस्ती असलेलं हे छोटंसं गाव आहे बालीपूर खुर्द. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेती आहे. गहूच आहे सगळीकडे. इकडे जास्त प्रमाणात गहू, कापूस, मका आणि हरभरा पिकवला जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. डांबरी रस्त्याचा मार्ग सोडून आम्ही लागलेलो आहोत या कच्च्या मार्गाने. ही अशी वाट आहे. वरती बोरीचं झाड आहे. बोरी काय पिकलेल्या आहेत, काय कच्चे आहेत बोरं. खाली काय पडलेली आहेत. इकडे गहू का मका आहे. नाही, इकडे मका दिसतोय आणि इकडे गहू दिसतोय. गावाला हाईट कमी असते ना. चाललेले आहे या पगदंडी मार्गाने समोर. अशा या पगदंडी वाटेवरून आम्ही चाललेलो आहोत. इकडे आहे कडेला गव्हाची शेती आणि इकडे आहे बडीशोपची शेती. सुंदर याचा असा फ्रेग्रन्स येतोय बडीशोपचा. परिक्रमावासी पुढे जाऊन विसाव्याला बसलेले आहेत. बडीशोप थोडा वेळ आम्ही विश्रांती केली पाठीमागे आणि थोडीशी फळं होती, फळं खाल्ली आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. आता सकाळपासून 7 ते 8 किलोमीटर चालून आलेलो आहोत. अजून 7 किलोमीटर अंतर जायचं आहे. तर निघालेलो आहोत शेताच्या कडेने. नर्मदे हर. पगदंडीचा मार्ग सोडून आता आम्ही निघालेलो आहोत या डांबरी रस्त्याने. इथे या थोडासा आउट एरिया आहे. मी आता रामाधामा गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुढे समोर आहे कालीबावडी. तर परिक्रमेचा मार्ग जो आहे तो इथे समोर असा भिंतीवरती लावलेला आहे. मांडव रोड म्हणून पण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे आम्ही चालून आलेलो आहोत. चालून आल्यानंतर एका ठिकाणी आम्ही विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर 10-15 मिनटं चांगलं बसलो, कारण 5 किलोमीटर चालून आलो एकाच दमात आणि 10-15 मिनटं विश्रांती केली. परत पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे आणि कालीबावडी आमच्यापासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर कालीबावडीला आज आम्ही थांबून घेणार आहोत. त्याचं कारण असं की थोडी पायालाही विश्रांती देणं गरजेचं आहे. 15 किलोमीटर झालं, खूप झाले. तर उद्या आम्हाला चढायचं आहे मांडवगड, कारण आज 15 किलोमीटर येऊन दुपारची भोजन प्रसादी करून
परत पुढे 15, 16, 17, 18 किलोमीटर चालणं शक्य नव्हतं. चाललो असतो प्लेन रस्ता असता तर, पण पूर्ण चढ आहेत. उद्या तुम्हाला बघायला भेटेल. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं इथेच थांबून घेऊयात, आरामही होईल आणि उद्या सकाळी चढायला सुरुवात करू आणि उतरू उद्याच. नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत कालीबावडी या ठिकाणी आणि इथे आहे एक मांगलिक भवन. इथे आज आम्ही विश्रांती करणार आहोत. इथे कथा आहे 21 डिसेंबरला आणि परिक्रमावासी जे येतात बाकीचे मध्य प्रदेशचे गाडीने किंवा चालत, त्यांनी या ठिकाणी ते दाल बाटी बनवत आहेत. म्हणजे बाटी आणि वांग्याचं भरीत असंच काहीतरी बनवत आहेत. चला वरती जाऊयात. आज आम्ही इथेच आश्रमात थांबलेलो आहोत. तर आल्यानंतर आम्ही कपडे धुतल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली. विश्रांती केल्याच्या नंतर आता 5, 5:30 वाजलेले आहेत. सगळे परिक्रमावासी आलेले आहेत. तर उद्या मांडवगड चढायचा आहे आम्हाला सकाळी. त्याच्यामुळे आम्ही आज आरामाला थांबलो. समोर दिसत आहे तो आहे मांडवगड. मांडवगड म्हणजे इथून 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. मग गड चढणार आहोत आम्ही. तर हे आहे कालीबावडी गाव आणि कालीबावडी गावामध्ये इथे आहे मांगलिक भवन. परिक्रमावासी आलेले आहेत. रूमांमध्ये जागा पॅक झाली असल्या कारणाने परिक्रमावासींनी बाहेरच आसन लावलेलं आहे. आताच सर्व परिक्रमावासियांची आरती झालेली आहे आणि थोड्याच वेळात भोजन प्रसादीला बसणार आहोत सगळे. तर आज आम्ही या रूममध्ये थांबलेलो आहोत. इकडे आहे टॉयलेट, बाथरूम आणि एक 6 ते 7 परिक्रमावासी बसतील असा हा स्पेस आहे रूमचा. वैकुंठीचा राणा डोळे बंदी पाहू, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, भक्ताची आकाशा मिठेवरी ठेले, भक्ताची आकाशा मिठेवरी ठेले, मधुर नाम त्यांचे आवडीने गाऊ, मधुर नाम त्यांचे आवडीने गाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू, व्यास हाजी माला पंढरीसी जाऊ, व्यास हाजी माला पंढरीसी जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू. नामाचा बाजार पंढरी, नामाचा बाजार, नामच घेता कोटी कुळीचा उद्धार, पंढरी नामाचा बाजार, ठाई ठाई संत मिळाले करती जय जयकार, ठाई ठाई संत मिळाले करती जय जयकार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, आषाढी कार्तिकी यात्रा भरती, विठ्ठल हा सरदार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी
तर भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि आश्रमापासून जे घर आहे ते चौकामध्येच आहे, तर तिथे परिक्रमावासियांना भोजन प्रसादीची सेवा म्हणून दिली जाते. सगळे परिक्रमावासी आपले ताट आणि कमंडलू घेऊन निघलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. हे बघा, सगळ्या परिक्रमावासियांनी हातामध्ये ताट आणि कमंडलू घेतलेलं आहे. तर इकडे समोर त्यांचं घर आहे. थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे खूप. तर आम्ही त्यांच्या घरी चाललेलो आहोत आता. आणि काकाजी उभे आहेत, तिथेच त्यांचं घर आहे. दरवर्षी या ठिकाणी ते सेवा देतात परिक्रमावासियांना. तर आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे. आज हमारे यहाँ पर गोरी ताई जी पधारे हैं माँ नर्मदा परिक्रमा पे. इनके सभी सदस्य मित्र लोग भी पधारे हैं. तो रोज़ की तरह जब माँ नर्मदा के भक्त हमारे यहाँ पर आते हैं तो हम हमेशा यही समझते हैं कि माता की असीम कृपा ऐसी की ऐसी हम सब पर बरसती रहे. और ये जो सोशल मीडिया के माध्यम से जो बता रहे हैं, जिन जिन स्थानों का इन्होंने जिक्र किया है, जहाँ पे देखे हैं, सुंदर स्थान देखे हैं, तो उनका दर्शन करने सभी भक्तों से तो मैं निवेदन करता हूँ कि जीवन में एक बार नर्मदा परिक्रमा अवश्य करें. और नर्मदा परिक्रमा जब भी करें, जब हमारे ग्राम काली बावड़ी में आए और हमारे यहाँ की अच्छी स्वादिष्ट माँ के आशीर्वाद से, माँ की कृपा से जो स्वादिष्ट दाल बाटी और रायता बनता है वो हमेशा खा कर ही जाए. नर्मदे हर. 2022 साली मी जेव्हा आले होते, कदाचित मी तेव्हा 19 वर्षाचे होते. आणि 2022 साली जेव्हा आले होते तेव्हा हेच घर आणि हेच जी बसण्याची आता मी पद्धत तुम्हाला दाखवली असेल की ज्यावेळेस भजन सुरू होतं तर कुठेही ते म्हणजे नाही कसं कुठेही बसवत नाही जेवण्यासाठी, तर स्वतःच्या घरात आणतात परिक्रमावासियांना आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादी देतात. तर त्यांना आपको कुछ अनुदान नहीं मिळतं, आप स्व खर्च से. गृहस्थी आहेत, जेवढं काही त्यांच्या कमवण्यातून जे वाटा भेटेल अर्धा वाटा ते परिक्रमावासियांसाठी. मैं जब से 2022 में आई थी, 2022 में देखा था यही सिस्टम है, यही आप खाना खिलाने बैठते शाम के टाइम. 2023 में सेम, 24 में भी सेम, अभी 25 में भी सेम. मैया से हम कृपा करते हैं कि आपकी सेवा ऐसे ही आगे बढ़ते रहे और आपको बरकत आए. नर्मदे हर.